नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फोर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्याचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओमध्ये जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्याचे सर्व प्रश्न हे एकच व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व भरती परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठेपर्यंत सुरू झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, अयोध्या ते दरभंगा। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, सोमालिया। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, देशात सर्वाधिक हिमबिबट्याची संख्या ही कोठे आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, लडाख येथे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, अशोक सराफ। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, डॉक्टर नितीन करेर। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर नितीन करेर हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्य सचिव असणार आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 47वे। प्रश्न क्रमांक 7 आहे, लखबीर सिंग लांडाला कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, भारत। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत ऑस्ट्रेलियात होणारी भारताची निर्यात किती टक्के वाढली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 14। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, अरविंद पानगडिया। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्याने सलग कितव्यांदा कुमार गटाच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 9व्यांदा। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11, 2023 या वर्षाचा भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक किती आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 40। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12, भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, किरण देशमुख। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13, नुकत्याच कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, दीप्ती शर्मा। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14, 3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, बालिका दिन म्हणून। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15, कोणता खेळाडू भारताकडून सर्वात वेगाने 150 कसोटी बळी पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, जसप्रीत बुमराह। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 16, कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, उत्तराखंड। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 17, भारत देशात कोणत्या नवीन अतिवेगवान महासंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, परम शंख। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18, 2024 ऑलिम्पिक खेळासाठी मशालवाहक म्हणून भारताकडून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, अभिनव बिंद्रा।
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 रितू बहारे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पेंच. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणती कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 मायक्रोसॉफ्ट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंगते विजयी झाले आहेत? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तैवान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. 2023चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 विशाखा विश्वनाथ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. कोणती भारतीय महिला क्रिकेट खेळाडू डिसेंबर 2023ची ICC प्लेयर ऑफ मंथ ठरली आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 दीप्ती शर्मा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. भारताचा टेनिसपटू सुमित नागल जागतिक टेनिस क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 137. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. जगात कोणत्या देशाचे सैन्य सर्वात कमकुवत आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 भूतान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. जल्लीकट्टू ही बैलाची झुंज कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत असते? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणी भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळविला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 आर प्रज्ञानंद. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 9. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देयके डिजिटल करण्यासाठी कोणत्या कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडिया SBI सोबत भागीदारी केली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 फ्लायवायर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. कोणत्या देशांनी अलीकडेच भारतासोबत आण्विक सहकार्य वाढवण्यासाठी प्रोटोकॉल दुरुस्तीवर स्वाक्षरी केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 रशिया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. कोणत्या भारतीय राज्याच्या पोलीस दलाने अश्रुधुराचा वापर करण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 हरियाणा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाशयान उतरविणारा जपान हा कितवा देश ठरला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 5वा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 दलजीत सिंह चौधरी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. कोणाला मरणोत्तर PM राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 आदित्य ब्राह्मणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. कोणत्या वर्षाच्या मुलांना दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 5 ते 18. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37.
इंडियन प्रीमियर लीग IPL स्पर्धेचा पुढील 5 वर्षे कोणती कंपनी मुख्य प्रायोजक राहणार आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 टाटा कंपनी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. चेन्नई येथे होत असलेली 2023ची खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कितव्या क्रमांकाची आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 6. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. पॅरिस ऑलिम्पिक 2024 पात्रता फेरीत भारताच्या महिला हॉकी संघाला कोणत्या देशाने पराभूत केले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 जपान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. हवाई वाहतुकीसंबंधी विंग्ज इंडिया 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 हैदराबाद येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे नवीन आधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 बंगळुरू येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्र राज्यात कोठे पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पुणे येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत कोणत्या भाषेला क्लासिकल भाषेचा दर्जा देण्याची घोषणाही करण्यात आली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 फारसी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. विंग्ज इंडिया 2024 अंतर्गत कोणत्या विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा अवॉर्ड देण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. इसवी सन 800 वर्षापूर्वीच्या मानवी वस्तीचे अवशेष कोणत्या राज्यात सापडले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 गुजरात येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. भारतीय उच्चायुक्तालयाने 60 वर्षानंतर प्रथमच भेट दिलेल्या राष्ट्रीय डेव्हिस कप संघाचे आयोजन कोठे केले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पाकिस्तान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र राज्याच्या NCC पथकाने सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम संचलनाचा बहुमान मिळविला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 तिसरा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 अरिना सबालेंका. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 कैरो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 252 वर्षाच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 तन्मय अग्रवाल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. डिसेंबर 2023 रोजी स्थापन झालेल्या 16व्या वित्त आयोगाचे नेतृत्व हे कोण करते? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अरविंद पनगरिया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. भारत सरकारने मोबाईल फोन निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या भागांवरील आयात शुल्क किती टक्के कमी केले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 10%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. कोणत्या देशाने अलीकडेच आपल्या सीमेमध्ये कोलटन ठेवी शोधल्याची घोषणा केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 केनिया. पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 55. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 अनिल कुमार लाहोटे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. सूरजकुंड मेळा हा 2024 कुठे होत आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 फरीदाबाद. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. सरकारने नव्याने जाहीर केलेल्या रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत लोकांना दरमहा किती युनिट मोफत वीज मिळते? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 300 युनिट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. जागतिक पाणथळ दिवस जागतिक स्तरावर कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 2 फेब्रुवारी रोजी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59. भारतीय नौदलाने नौदल नागरिकांचे वर्ष केव्हा घोषित केले? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 2024. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. नुकतीच कोणत्या भारतीय राज्यात समुद्री शैवाल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आले होते? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 गुजरात येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61. भारताच्या स्वदेशी AI ChatGPT मॉडेलचे नाव काय असणार आहेत? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 हनुमान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62. भारताच्या AI ChatGPT हनुमानची निर्मिती कोणती कंपनी करत आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 रिलायन्स कंपनी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 जर्मनी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये कितव्यांदा 5 बळी घेण्याचा विक्रम केला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 35. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. कसोटी क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक 350 बळी घेण्याचा अनिल कुंबळे यांचा विक्रम कोणी मोडला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 अश्विन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66. भारताच्या प्रमोद भगत यांनी जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 सुवर्ण पदक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. भारताचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने कितवे जागतिक विजेतेपद हे पटकावले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 5वे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 2006. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 69. भारतीय गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी संगीत नाटक अकादमी अवॉर्ड मिळाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 2003. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70. IIT टिंब येथील संशोधकांनी भारतीय मसाल्याचा वापर कर्करोगावरील औषधासाठी करण्याचे पेटंट मिळविले आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 IIT मद्रास. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71. महाराष्ट्र राज्यातील किती आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 15. प्रश्न क्रमांक 72 आहे. गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1
अमेरिका. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. पंकज उधास यांचे निधन झाले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 कला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74. थायलंड येथे झालेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ पदतालिकेत कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75. महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 27 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 126. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77. मरियम नवाज या कोणत्या देशातील पंजाब प्रांतांच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 78 आहे. नवी दिल्ली येथे भारत टेक्स 24 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79. संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा कोठे होत आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नैरोबी येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 80. जागतिक व्यापार संघटनेची कितवी बैठक अबुधाबी येथे होत आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 13. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 81. NTPCने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित केला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 राजस्थान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 82. NTPCने राजस्थानमध्ये कार्यान्वित केलेल्या पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता किती मेगावॅट आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 70 मेगावॅट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83. भारतातील प्रथम गतिशक्ती अनुसंधान पीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 IIM शिलांग. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84. चौथ्या खेलो इंडिया विंटर स्पर्धा 2024 कोठे पार पडल्या आहेत? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 जम्मू काश्मीर आणि लडाख. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85. शहरपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 रावी नदीवर. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.